तर आज नहाण्यासाठी मेथीचे पराठे करणार आहे. तर चला मग तुमच्यासोबत पण थोडीशी रेसिपी शेअर करतो, म्हणजे तुमच्या बेबीला द्यायला पण थोडंसं हेल्प होईल. अगोदर मेथीला चांगलं निवडून घेतलं होतं, त्याच्यानंतर त्याला चांगलं स्वच्छ धुवून त्याला बारीक कट करून घेतलं होतं. ते कट करणं झाल्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या पण सोलून घेतलं होतं. मग 2 हिरवी मिरच्या घेतलं होतं, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक टाकून त्याला चांगलं बारीक करून घेतलं होतं. त्याच्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मिरची आणि मीठ टाकून घेतलं होतं. माझ्याकडे काय ओवा नव्हतं, त्याच्यामुळे थोडंसं जिरे टाकलं होतं आणि 2 चमचे बेसनचं पीठ टाकलं होतं. त्याच्यानंतर कोथिंबीरला बारीक कट करून ते पण टाकून घेतलं होतं. मग लगेच कट केलं ते मेथी पण टाकलं होतं आणि मी जे मिरच्याचं आणि अद्रक लसूणचं पेस्ट केलं होतं ते सुद्धा टाकलं. सगळं टाकल्यानंतर पिठाला चांगलं मिक्स करून घेतलं होतं. थोडं थोडं पाणी टाकून पिठाला चांगलं चुरून घेतलं होतं. पीठ चुरणं झालं की त्याच्यावरून 1 माप तेल टाकलं होतं. तेल टाकून पण थोडंसं आणि त्याला चुरून घेतलं होतं. मग पिठाला 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. 10 मिनिटं झाल्यानंतर काढून थोडंसं आणि चुरून घेतलं होतं. मला हाण्यासाठी छोट्या साईज मध्ये पराठे करायचे होते, त्याच्यामुळे थोडीच पीठ घेतलं होतं. तुम्हाला मोठ्या साईज मध्ये जर करायचे असलं तर तुम्ही जास्त पण पीठ घेऊ शकता. मग पराठा पण लाटायचं झालं होतं. तव्यावर थोडंसं तूप टाकलं होतं. पराठा भाजता वेळेस दोन्ही पण साईडला तूप लावून घ्यायचं आणि खरपूस असं भाजून घ्यायचं. तुम्ही तर बघू शकता किती मस्त झाले पराठा. नहाण्यासाठी काय पण किती जास्त आवडीनं केलं तितकं तिनं जास्त आवडीनं खाते. तुम्हाला दिसतच असाल, तिला तर खूप जास्त आवडले होते पराठे. तुम्ही पण तुमच्या बेबीसाठी एक बार नक्की ट्राय करून बघा, खूप जास्त हेल्दी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.